ठाकूर पायी पैजळ ऋण जुळती पायी पैजळ ऋण जुळती गणाधीश जो गुणाधीश जो गणाधीश जो गुणाधीश जो सकल गुणाचा अधिपती सकल गुणाचा अधिपती सकल गुणाचा अधिपती निघुनी जातो सुस्वागतम 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 रंगदेवता आणि नाट्यरसिक यांना विनम्र अभिवादन करून समर्थ कृपा प्रोडक्शन रत्नागिरी सविनय सादर करीत आहोत धमाल विनोदी लोकनाट्य कोकणचा साज संगमेश्वरी बाज मूळ संकल्पना गिरीश बोंद्रे आनंद बोंद्रे यातील कलावंत रवींद्र गोंदबरे हनुमान गोंदबरे अनिकेत गोंदबरे अमर गोंदबरे आदेश मालम अंकुश तांदळे स्वप्नील सुर्वे विश्वास सनगरे राज शिंदे अथर्व सुर्वे राजेंद्र भोगले केतन शिंदे सिद्धेश सावंतेसाई सचिन राजेश उर्फ पिंट्या चव्हाण आणि सुनील बेंडखळे सात संगत सिद्धेसायझर मंगेश मोरे ढोलकी आणि पखवाज मंगेश चव्हाण अभिषेक भालेकर ध्वनी संयोजन आराध्य सावंत निवळी प्रकाश योजना आणि पहिली बघत नाही काय हा कोची रे शिकायची एक म्हैस आहे माझी हा आणि कसा काय नुसतं गावलं का खाजवीच बसतात बघितलं तर हा अरे इथं माझी गुर्रा सापडत नाही त्याने हन हो मारतात आहेत तर काय करतात आहेत ते हा कसा आहे माहिती काय तर तुम्हाला सांगतो काकानू बायकोच्या बाहेरातल्या म्हैशी आणलेल्या असत्या त्याची मला घरात न्यायला पाहिजे नाही तर बायको हे सालपा टाकली माझी मग तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे आणि आता बा बायकांना काही बोलून चालत नाही सगळ्या लाडक्या बहिणी झालेल्या आहे होय 1500 रुपये यायला लागले आहेत ना त्यांना केवढंच हो कौतुक ते 1500चं मी 1500चं हं केलं 1500चं त केलं 1500 हं तय त होतंय अव तुम्हाला सांगतो 40 वर्ष झाली माझ्या लग्नाला इतकी वर्ष का हिला उपाशी ठेवली होती का मी हा ह्या 1500वरच आता सगळं चालायला लागलं तर ह्यांचं बघतोय तर माझं हो असं केला का आवरा तिकडं लयच बा काय हो काय सगळे सेलिब्रेशनच चाललं आहे तुमच्या तिकडे बघितलं तर मी काय म्हणता सगळं तेमुलं मला ती म्हैस न्यायला हवी नाही नेली ना तर काय खरं नाही आहे तुम्हाला खैलीकडे उमागली का माझी हा माझी म्हैस खैलीकडे उमागली काय तुला हा हा बा तुला खैलीकडे म्हैस गावली का माझी
घेतली आहा हा रेडे नाव आहे इकडे तू आहे भाऊ वाय जरा दम जरा अरे मी काय म्हणतो वाय हे ती बाहेरात आलेली हिच्या म्हैसती तुला गावायला गेले होती बचत गटाचं पैसे काढून त्यांनी दिले ती जो खैलीकडे गेले काय कळतच नाही 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 तिथं नाही सगळा होल झाला हे बा मला काही खैलीकडे गुरा उमगली काय माझी हा नाही मी इथे होतं वाईट हॅलो 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 आले आले होते एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी अरे याडा इंग्लिश मला इंग्लिश मला एक्सक्यूज मी हॅलो हाय हॅलो मी हाय तू काय त्या तिकडे हॅलो भाऊ भाऊ माझं ऐकून तरी घ्या. कोण भाऊ तुम्ही मी काय चुलताय अहो माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्या माझं काय नाव भाऊ नाही आहे मग काय नाव आहे? माझं नाव चांगलं आहे इट्टल तात्या वा वा विठ्ठल तात्या. नाहीशा करीत जागेवर काय 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 म्हटलं स्वतः विठ्ठल तात्या. इट्टल इट्टल का? माझं नावच आहे त्या सगळ्या विठ्ठल पाळण्यात घातला नाव तर ठेवलेलं आहे माझा इट्टल तात्या. इट्टल तात्या नाव बदलायचं नाही सगळा गोल होतो काय त्याच्यात विठ्ठल आणि इट्टल नावात काय फरक? काय डोसियर पडला आहे का काय हा. अरे बावा हा तुझ्यावर का कोणतरी आलेला होता माझा आधार कार्ड काढायला हा. त्यानंतर इट्टलचं का विठ्ठल काय म्हणतो त केला हा सगळा घोल झाला मग त्याने काय फरक पडत? अरे तर पेरिंग बिलिंग झुलं नाही का झुलं नाही? सगळा घोल झाला आता सगळं बोटा बेटा पण काही झुलं नाही हा. शेवटी परत गेलो तिकडे हापिसात मी आणि त्या सगळं करून घेतलं तुला सांगतो या रामाला जेवढा सेतू बांधायला त्रास नसेल ना झाला एवढा त्या सेतूत जाऊन मला त्रास झाला सगळं भोगलेलं आहे मी आपण काय नावाचं एवढं सांग. नावाचं आता सगळं लिंक करायचं पण काढली नाही हा येस लिंक करायचं. मग केवढा ओके, मोठा ये हप्ता व्याप कसला? बरं बा आता तू गेला आहेस काय हो येस केलंय. बरं झालं वाचलं तुझं आता 1200 रुपये घेतात लिंक करायला 1200 रुपये? मग मी किनले नाही मला काय माहिती तर माझ्या नातवानं सांगितलं म्हणतो तात्यानं करून घेत नाही तर म्हणतो राशन गावायचं नाही म्हटलं अरे एवढी हजार फुकट खाता आणि आता गावणार नाही काय शेवटी का गेलो मी त्या हापिसात मला लिंक करायला काय सांग लिंक करा ही जो मोठी गर्दी लाईन लागली हा सगळे म्हटलं माझ्यासारखंच अडकलेले दिसतात आहेत आणि मग मला उभा होतो सगळ्या लाईनीत आणि जवळजवळ तुला सांगतो 12वा नंबर माझा लागला 12वा नंबर माझा लागला ती वही दाढी बाय बसली चष्मा घालून आपल्या खुर्शीत बसलेली जाडी धबाकडी बसलेली आणि ती मला म्हणते आधार कार्ड द्या मग झेरॉक्स म्हटलं घे त्यामध्ये रेशन कार्ड द्या म्हटलं घे त्यामध्ये फोटो द्या म्हणते घे सगळं ते तोंडावर मारलं 1200 रुपये म्हटलं घे आणि माझं लिंक करून दे यस. त्या बाईन मला काय सांगावं काय म्हणाली? पॅन कार्ड तुम्हाला पॅन कार्ड म्हणाली? सगळ्या माणसांच्या सामने मला म्हणते आता पॅन कार्ड हा म्हटलं बाई तुझ्या काय जिभेला हाड आहे काय हा सगळ्या म्हटलं माझी चूक झाली म्हणजे म्हटलं राहिलं एखाद्याचं हात आता माझं वय झालेलं आहे म्हणून राहिलं विसरलो म्हणून एवढी मोठी शिक्षा तुम्हाला पॅन कार्ड म्हणाली? सगळ्या माणसांच्या सामने मला सांगते पॅन कार्ड हा अरे म्हटलं काय तू का हायस काय म्हटलं नाही हो लिंक झालं तरी चालेल म्हटलं ठेव तुझं तुला सगळं 1200 रुपये पण म्हटलं तुझ्या पोरांना घे खायला मला म्हटलं लिंकच करायचं नाही तात्या तुमचा गैरसमज होतोय. म्हटलं काय समज अरे काय सगळ्या माणसाच्या समोर मला सांगते पॅन कार्ड म्हणून माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्या ती बाई ही पॅन कार्ड नाही म्हणाली. मग काय म्हणाली पॅन कार्ड छोट असत. माहिशीच्या भावाकडे आता काय सांग तुझा तुझ्याच बायकोकडनं सगळं आबा बाबा सगळे कायदा काढली ना मी मग जेव्हा सांगताना आलं मी पण तात्या तुम्ही पॅन्ट कुठे घालता? अरे काय होतंय कसं काय तुझा वा तात्या काय जबरदस्त हा पॅन्ट. कोणती तुमची हाफ पॅन्ट नव्हे मग ही हाफ चरडी त्याला हाफ चरडी म्हणतात. हाफ चरडी म्हणतात वा मस्त आहे. बघ काय कोकणी माणसाचा मूल गणवेश
मूल गणवे गणवेश हा. हाफ चरडी कसा आहे आमच्या कोकणातली माणसा सगळी मन मोकली मन मोकली हा त्यांची मन पण मोकली आणि हा पण मोकलं सर व्हॉट्स मोकलेपणा मोकलेपणा आता कसं सांगायचं रे त्याला मोकलेपणा बाबा एसी घ्यायला पैसे किती लागतात एसी घ्यायला काका किती 40,000 लागतात द्यायला हा 40 रुपयात एसी पेक्षा अरे वा म्हणजे हा मोकलेपणा आहे हवेशीर काम का मी काय म्हणतो तात्या ही हाफ चरडी मला होऊ शकते तुला काय कोणाला पण होऊ शकते कोणाला पण अरे हिला मुलं साईजच नाही साईज नाही हा तुमचं आता आलं एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल हा. आमच्या वेळी सगळं सेल्स आहे सैल सैल सगळं आहे म्हणजे हे बघ तुला दाखवतो ना कशा जसे लांब कशा अरे वा डेमो आहे आपण काय म्हणतोस तर हाय हे बघ फक्त कसा आहे हा लेंगा आहे आणि ही हाफ चरडी आहे व्हॉट्स लेंगा लेंगा काय लेंगा म्हणजे काय लेंगा 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 ज्याची मोठी ढेंगा त्या घालतो लेंगा येस लेंगा 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 हा तर हा कसा आहे माहिती काय हा. वया हा घालून घालून ढोपरा झेंपतो ना हा झिंकतात म्हणजे म्हणजे- भोसकं पडतात त्याला हा येस हा मग काय करायचं हा खालचा कापियाचा आणि वरच्याची हाफ चरडी करायची अरे वा बचत बचत. मग फेकून द्यायचं काय हं? काय डस्टर पडलाच काय आला इकडे कोकणात बावा आमच्याकडे सगळी बचतच असते हा हा तू लेंग्याची हाफ चरडी केलीस हा. का ज काय खालचं कापाड उरतं त्याची आम्ही दलपाला पिशवी धलपाला पिशवी दलपाला पिशवी मग मात्र फेकून द्यायचं काय परत बचत मग हं. अरे दलपाची पिशवी पण वापरून वापरून झिनली ना हा. की ते आम्ही त्याचं हय पाय पुसणं करता पाय पुसणं आता मात्र फेकून द्या याला काय परत बचत आलाय इकडे तू कोकणात मग अरे बावा त्या पाय पुसणं पण वापरून वापरून सगळ्यांचं पाय लागून पवित्र झालं हा. का चांगलं धुव्याचं आणि त्याचा भानशेरू करायचा भानशेरू वाट्स भानशेरू म्हणजे होय, तुमच्याकडे गॅसवरनं भांडं हा पकड हा यश पक्कड पक्कड आमच्याकडे पकड नाही हा. आम्ही हा कापड हा भानशेरू घेता हा पातेला उचलता आणि खाली ठेवता मग काम संपलं कसं सोपलं नाही अरे बावा तर भानशेरू पण झिनलं का मग त्याचा आम्ही पोतेर करता हा होय, चूल सारवाय बिरवाय लागतं ना पोतेर आता मात्र काम संपलं आता खरं काम सुरू झालं बचत मग काय हं. त्या भानशेरू पण झिनलं हं. का मग चांगलं धुयाचं आणि त्याची अशी सुता काढायची बाहेर सुता सुता काढायची आणि चांगल्या त्याच्या अशा वाती वालायच्या अरे वा सावकाश के सुकतल हा वाला वलायच्या सावकाश सावकाश घे अशा चांगल्या चांगल्या वाती वालायच्या वाती वल्ल्यास का हा कजिरात घालायच्या आणि पाजलायच्या मग मात्र काम झालं आता महत्वाचं काम म्हणजे बचत बच्चे हं. होय कंदिलात वात घालून पाजललीस हं. का तिच्यावर डोंगल्यासारखी रका येते हा यश ती रका घ्यायची आणि सकाळी शी! ते लावल्यावर होती ती शी वा तात्या सगळी बचत मग काय हे बघ वा, हा कोकणातली सगळं- माणसं. हा तू म्हटलंस ना कोणाला पण होऊ शकतो हा बघ घेर केवढा आहे बघ त्याचा अरे वा लेंगा हा म्हणजे अगदी 12 दिवसाच्या परग्यापासून 70 वर्ष म्हातारेपर्यंत सगळ्यांना होऊ शकतो वा वा तात्या हा. मग ह्याच्यात दोन जाडी मुलगी मुलं राहतील तर 2 मुलं काय 2 कुलं हे पण राहू शकतं त्याच्यात सगळं राहू शकतं हा बघ फक्त कसं आहे माहितीये काय हा. हा त्याचं सगळं विंजिन आहे बघ हा हा म्हणजे ह्याला बटणं नाही बटन नाही ह्याला नाडी आहे नाडी नाडी हा ही नाडी हा सगळं महत्वाचं आहे हा. काय करायचं हा असं नाडी तू आवडली येस की फक्त हे गाठ मात्र व्यवस्थित मारायची ह्याच्यात तात्या लहान मूल राहील सगळं राहू शकतं ही गाठ मात्र व्यवस्थित मारायची इथं जर काय घोल झाला तर तुझं आयुष्य कोमात गेलं म्हणजे ह्या गाठीत सगळं आहे भवितव्य आहे त्याच्यात कसलं भवितव्य तर तुला घातल्यावर कळलं बरं ही गाठ सुटली तर सुटली तर काय सगळा घोल लेंगा लेंगा मी काय म्हणतो तात्या हा. ही हाफ चरडी घालून हा मी मोटारसायकल चालवू शकतो का मोटारसायकल पात्रेनो टेबल काय हो काय पण मला होला सांगतो अरे मोटारसायकल कसे अरे बावा म्हणजे मी आजपर्यंत कधी चालवलेली नाही मी मांगलीकडे असं धरून बसता धरून का धरून वारं शिरतं ना सगळं आत. हा वारा शिरतो हा. हा. मग तिथे मला मोटर काय सायकल म्हणजे तिच्यावर असं 2 हात गेल्यावर हा. धरायचं तुम्ही पण त्याने काय फरक पडतोय नाही, आपल्याला काही नाही फरक पडत म्हणजे समोरचा येणारा कोमात जाऊ शकतो
कसा काय त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. तो कसा काय कसा काय माहिती आहे? गाडी बघितला तर ठीक आहे, भलतच काहीतरी दर्शन झालं तर त्याचा दर्शन वाचवायला म्हणजे मी मोटरसायकल चालवू शकतो चालवू शकतोस. फक्त चांगलं सुटलीचं दोन बंद घ्यायचे आणि असं बांधायचं इथे. येस हाफ चरडी हाफ चरडी. बाकी उपयोग याचे दादा बाकी वेळ झाडावर पण चढू शकतो. अरे वा झाडावर चढू शकतो तो बघ काय म्हणतो तू त्याचा इशारा सर्व कसं घालतो सर्व नव्हे आपल्या रामा जर उद्यापासून माझ्याकडे आला नाही हा. तर मी सुद्धा रामाकडे येणार नाही. हो, बरोबर आहे बरोबर. एवढं अडीच कांड्यावरून अडीच कांड्यावर म्हणजे? निर्णय घेऊ नका. हा अरे काहीतरी काम निघालं असेल म्हणून तर आला म्हणजे नसेल. त्याला तेवढी कामं आणि आम्हाला कामं नाहीत काय? आम्हाला कामा नाही काय अरे होय होय बरोबर आहे पण वाईट जरा समजून घ्या ना तुम्ही. अरे कसं समजून घ्यायचा? तू पुढे ये. बरोबर बोलतो जरा पुढे ये. अरे काय म्हणतो इथे नको तर काढतो. अनगडीचा इशारा आला ना की मला पुढे ढकल. तुला मागणं पाठिंबा देता ए तात्या तुला पाठिंबा कमी आहे. वाईट जरा सावकाश सावकाश. ए, अंगावर पडत पाठिंबा खाली बस. लय शिंगे हो. बघा आता काय हाल आहे दादा. त्याचं एल्डिंग कुठं मोडायचं बघा आधी. कुठला कुठला अरे तुम्हाला वास काला हवाय श्वास एवढं कसं आलीच कांड्यावरून तुम्ही अरे भानगड तात्या, करता? आपलं काय ठरलेलं होतं काय बाबाच्या? ठरलेलं? आपलं काय ठरलेलं होतं बोल ना. मला कशा पुढे ढकलला? नाही तू विचार त्याला. परवाच्या मीटिंगला काय ठरलेलं? काय ठरलेलं? वरच्या वाड्यान आणि खालच्या वाड्यान मिळून मिसळून आरती करायची सगळ्यांनी. बरोबर. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचं. जायचं. आम्ही सगळं जण सगळ्यांकडे जातो, तुझ्याकडे पण येतो. होय, होय. पण त्या रामा फक्त तुझीकडे येतो, बाकी कोणचीकडे येत नाही. होय, होय. तुला रामा येत नाही. बोल बोल ना बोल तू. अरे होय पण बोलायला देतील देवा. आणि त्या रामा फक्त तुझीकडे येतो म्हणून आम्ही तुझीकडे पण येणार नाही सगळे जण. हो नक्की होय होय. काय विश्वास काय इसाय काय नेमका? विषय काय म्हणजे कसा खुले हा का काय? काय? बाकी कोणचीकडे जात नाही. रामा आमच्याकडे नाही तर आम्ही तुझ्याकडे पण येणार नाही. होय, 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 होय. हद सांगायचं. बोल ना तू. हद सांगायचं. बाई जरा ऐकून घ्या उगा झालीच कांड्यावर येऊ नका मी काय सांगतो ते ऐकून घ्या देव घराशी आलेले देवाच्या सामने भानकडे इशे नको म्हणजे आम्ही भानगडी करतो या? इशे काय आम्ही भानगडी करतोय. बोल ना तू. तुला बोलायला पुढे जाऊ मी काय सांगतो ते ऐकून घ्या देवाच्या सामने भानगडी बरं दिसतात काय मी काय सांगतो ते ऐकून घ्या आज रामा पण आलेला नाही त्यामुळे त्याचा इशेच्या रंजवीत राहू नका आपण हा जा काय इशय आहे त्या गणपती पाण्यात गेले का आपण मिटिंग घ्या आणि इशे काय मोकळा करूया आता गणपती घराशी असताना देवाच्या भानगडी गणपती पाण्यात गेल्यावर विषय होणार नाही. आहात आम्हाला चालणार नाही. न चला काय काय झालं? चालणार? ए, तुम्हाला चालणार नाही नाही? चालणार. तू मागे तू मागे ए तात्या तू मागे येतोस हा, आहे? ये. तू पुढे आलास तर मी घराशी जाय. गाभारला. तात्या काय म्हणतोय त्या बरोबर आहे. काय बरोबर आहे? गणपती पाण्यात गेल्यानंतर विषय होणार नाही. न व्हायला काय झालं? नाही ना होणार नाही. तू हा विषय काढूच नको. ए चालेल काय तुम्हाला अरे, न व्हायला काय झालं? अरे विषय तसा आहे. काय इशय कसा आहे गणपती विसर्जनाच्या वेळी घरातला माणूस करता जो कोण असतो हा. तर आपला गणपती घेऊन असतो. हा. महिला मंडळ सगळे आपल्या गौरी घेऊन हा. असतात. मुंबईकर सगळं बॅगा घेऊन हा. गणपती पाण्यात गेलं हा. गौरी पाण्यात गेल्या हा. मुंबईकर तिथंच रिक्षात नाही ते एसटीत बसतात आणि मुंबई गाठतात. आम्ही वर्षभर इशे चोलीत बसताव. 4-4 वर्ष झाले तरी इशे मिटत नाही आहे. सगळं तसंच आहे. असू दे आपण ह्या टायमाला एक काम करूया तिथंच बोलले त्यावर मिटिंग घेऊया कुठं? नदीवरच हा विषय मोकळा झाल्याशिवाय विसर्जनच करायचं नाही भले अनंत चतुर्दशी उचलली तरी चालेल होय. एवढे दिवस नदीवर बसणार आहे कोण? पण आता विषय काढून रजवीत राहू नका अरे इथं माणसं घरात येत नाही म्हणून विषय आहे. वा, नदीवर कोण येणार आहे? असू दे मी सांगतो तर ऐकून घ्या पण आता विषय रंजवीत राहू नका उगाच आज लवकर आरती उरकल्या लवकर घरात जायला झोपूया उगाच नाही तर विषय काढून रंजवीत अरे राहू हा नका. कामाचा विषय आला की असं काय ते? मला सारखं बोला. हा सगळ्यावर सारवान घालतो. ए, चला ए, चला. अरे हा ऐकला नाही कोणाचं. तू काय करताय विषय काय? अरे पण आता ऐकत नाही तू. अरे रामाच्या विषयाचा हा नेहमी असंच असतो. ए, तात्या, चाललो घर घराशी घराची एवढ्या लवकर मग काय आला राजा पहिलाच दिवस गणपतीचा मग? वाज जरा भजन करूया. भजन भजन करूया नाही नको, तात्या, नको. ए, तबला वाय. आता भजन बिजन संध्याकाळी नको 6 काय वाजता निघालं. भरपूर उशीर झालेला आहे. अरे 6 वाजता निघाले काय अरे 4 वाजल्यापासून निघायले पोटात कावलं वरडायला लागलेलं आहे. तात्या चाय सांगा चाय. चाय वर काय खाणार आहे? ए, चला. ए तात्या फो फो सांगता. हो सांग ए, फो सांगतो, फो, फो. या हो हो सांगतो. ए, चला. हो, सांगतो, ए, चला. बसा, बसा. तात्या हा बघा केलेलंच आहे. हवेवर राहिलेला आहे का? बसा, चला 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 बसा. पोरं हवत मग बसा. चला ए चाली चाली दोन आपण घे निशे मोकळा करून हे टाकू. सगळं भुकेलेलंच आहे वाटते. तात्या यान फक्त फुवं म्हटला हो आहेत का विचार त्याच्याकडे असेल रे दादी काळजी करू नको बस चल. बघा नंतर माझी अरे हाय म्हणून सांगितलं ना. होय, ए बाबा ए नकावडी सांग काय शायरी. अरे फो दे ना. चला, चला, फो चला. असणार. हो अरे हे तात्या कुठे? काय कशा बसलो हे? भजनाला बसलेला आहे. हा? अरे हे, 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 तात्या हा हो उभेत माणूस आलेला आहे नवीन. ए, तात्या, हॅलो दर्शनाला घेऊन जाता गणपतीचं ए दर्शन बाबा ए वांदा बाहेर का तिकडे हा, चला इथं. चारखंड आलेला आहे. हा तू बस बस चल भजनाला बस चल
आला हसता हा असं करायचं असं सांगितलं नाही भाऊ करतो म्हणालाय बा हा भाऊ हो आहे, हो आहे. हो आहे. आणि तू होतास काय रे होतास काय घे. असू दे, चला. हे तर तुझ्यामुळे भानगडी किती झाली माहिती आहे काय तुला आता काय कशाला काटूच आहे काय नाही तर तात्याला मिळालेला आहे आता. अरे मिळाले म्हणजे त्याच्यामुळे इथं भानगडी ए झाली. बाबा ए माझं भजन होणार नाही गबराचा हा, बस ए, चला चला ए, बस. हा बस बस बैठू घ्या हा बस बस पाहुणा आलेला आहे मुंबईवरनं ए बा, ए, उठ जा, उठ. हा उठो उठो बस खाली. बसो बसो उठ उठ उठ. उठो उठो उठ. उठो बस खाली. बसो बसो एकदा उठ एकदा उठ. एकदा उठो बस आता खाली. पाहुणा आलाय पाहुण्याची उठ बस झालेली आहे. माझी खुर्ची पण घुसून झाली आहे वासाला हो उठ बस पण हा नेमका हाय कोण हा मुंबईत नाही आलेला आहे तर कांदीर घेऊन आलाय बघ होय चला ये बदना लागेल चाली तरी दोन अभंग घे इथे मग. चालेल. चालेल तात्या कुंडली व्यवस्थित गावावर रे. क्या आवाज है तात्याचं बिडं नाही हे नाही जोरात मेले. आयशीच्या घागडा आला तू सायस मी आला वासाळा वाय जरा तोंड पण ठेव घ्या विकाल घ्या दाद्या भोल्या शंकर हा हे भोल्या क्या बात. शंकरा तात्या याच्या बापचं नाव शंकर आहे. तरी ए, याचा बापूस भला कुठं आहे. नाही तर काय बोलायचं आहे. माझा बापू साधा बोलाय रे ए त्या भोला असेल ना तर काला असेल तुम्हाला करायचं काय हा भजनाला बसलो ना मी येले, ह. घ्या चला हे भोल्या शंकरा हे भोल्या शंकरा आवड तुला विरही, आवड तुला विरही, मेलाच्या पारी. हा. हे भोल्या शंकरा, शंकरा, हे भोल्या शंकरा, अरे वा, हे भोल्या शंकरा. गळ्यामध्ये रत्नाच्या माला, लाभिले भगवंत मला, हो. गळ्यामध्ये रत्नाच्या माला, लाभिले भगवंत मला, हो. मेघाच्या पारी, हे भोल्या शंकरा, शंकरा, हे भोल्या शंकरा, अरे वा, हे भोल्या शंकरा, शंकरा, हे भोल्या शंकरा, हे भोल्या शंकरा, हे भोल्या शंकरा, त्याला भोला शंकर पावलाय. त्याला भोला शंकर पावलाय. तुम्ही मागणीकडे का बसली रे आम्ही मागे नव्हे तू चालला असा रस्त्यात घरात. तात्या एखाद्याला भजनात नसता उठून ठेवायचं नाही हा. काय झालं मी कुठे बसला होता कुठं बसला होता तिथं मला इथं कुणी आणून ठेवला कोण ठेवलाय तर तिच्या टाइम कोणी ठेवला माझ्या बापसान ठेवला. हा त्याला कधी इथं आणला तुला माहिती असं एखाद्याला भजनात उठून ठेवायचं नाही तात्या कुणी ठेवला तू नाही हालता इथं काय तू हाल? बघतोयस ना काय बघतोय मग तू सांग ना कोणी ठेवला तर काय कुणी ठेवला म्हणजे काय मी काय इथं बुवा आहे तुमच्या मेचीचा अंतर नव अरे मग तू बघतच ना काय बघितलंस ना ते ना का मला इथं आणून ठेवला कुणी ठेवला अरे माझ्या जागेवर कोण बसलाय मी बसलेला आहे. मग तू मला इथं आणून का ठेवलं तू मला इथे का ठेवलास. मी मला ठेवलं नाही आहे तू मला इथे का ठेवलास. सगळ्यांनी बघितलं नाही त्याला विचार त्याला विचार. काय त्याला विचार करता बाय हा कुणी काय ठेवलेलं नाही तुझा तू घासीत गेला आहे मी आला हो भजना करणार भेटलं तुला उत्तर. हा घाणेरडी सवय जागा बदलतात. होय तुझा तूच गाशीत गेलास तिकडं. होय हवीने बोल काय होत आहे तुझा या खाली काय चकरा मारलेली आहे हा. आता एक काम कर घराशी गेलास ना अशी भीतीला आहे ना तिरकी अशी आरशी ठेव. कशी कशी तिरकी आहे ना अशी आरशी ठेव हा. आणि खाली वाकून बघ लाल झालेली कलर. तात्या हे लाल होणे काय होय आवर. तुझी झाली की कलर तुला. येस येस येतो इथे बसलोय
बघत का आमच्या कोकणातलं भजन वा वा बसायचं? क्या बात आहे हा, जबरदस्त. तुमच्याकडे काय असतं काय हा? आमच्याकडे सगळे भजनी बुवा. कोण रे बुवा? विलास बुवा पाटील, अरे बुवा, आता आमच्या इथले चौकडीतले मग चंद्रकांत बुवा, ते पण कदम बुवा आमच्याकडचे आहे. परशुराम बुवा पांच्या, ते पण आमच्याकडचे आहे. तुमच्याकडचे सगळे बुवा. वा ही जी काही सगळी नावा घेतोस आहेस ना हे सगळे आमच्या कोकणातलं बुवा आहे. वा वा क्या बात. अरे कोकणी माणूस आणि भजन एक वेगळं अतूट नातं आहे. वा वा तात्या जबरदस्त क्या आमचं बात. हे चाकरमाने आता येतात ना गणपतीला हा. आम्ही फाट बरोबर भजन करतो. साफ फाटं बरं माहिती कळत पण नाही कधी फाट होती. तात्या कोणाची फाटल्या कोणाची नव्हे फाट उजळं बरं भजन करतो. चिडे पण आहे आणि याचे. हा, तू काय अभंग सांगतोस आहेस काय? मी सांगतो पण हे उचलतील. ए बाबा पोचू तुला आम्ही किती यांना पोचवली हे बात काही बुवांची भजनं आम्ही धरलेली आहे. येस येस. तू फक्त घे हा. हात वर कर म्हणजे कसं होईल बघ. भाऊ हे धरतील ना. तू फक्त हात वर कर काय धनी तर तुला कळणार नाही. येस. सी शार्प ए, 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 शिव्या द्यायच्या नाही ना? तात्या स्केल सांगितले. हात दिले का? हे बघा भाऊ हात वर केला की धरायचा. धरल्यावर हात खाली नाही करायचा येस. नाहीसा करून टाकेन नाही तर घ्यायचं. हा. कचरा रे. मेळाच घरात गणपती आलेला असा टाळ घालीन डोसक्यात नाही माहित आहे. सॉरी तात्या ते एक रेकॉर्डिंग होतं ते. त्याचं काय काजरा घालतोस आहेस? मी आता घेऊ. हा घ्या. हाताकडे लक्ष द्यावं लागेल. ब्रह्म माहित आहे आम्हाला अरे किती वेळा हा मी काही वेळेला धरलेला आहे. तू घे चल. हा. ब्रह्मा हा. आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु मला ब्रह्मा आणि महेश्वर ब्रह्मा आणि महेश्वर सामोरी बसले मला दत्त गुरु मला दत्त गुरु काय रे तुला दिसलं नाही अजून हा का चाललाय काय तुझा तात्या तू म्हणतोस आम्ही जागेवर हलता बघ जागेवर हल्लाय का जागेवर आहे बसलेला ए जागेवर बसले तर खल्ला कोसला ती पण माने यसन टाकला नाही. उद्यापासून भजनाला नाही आला तरी चालेल मला जमणार नाही सारखा मागणं धरायला या. नको जेव हे बघ नको येऊन सांगतात आता नाही रे पहिल्यांदा असं नाही मग व्हायचं. आता कसं होतंय? त्या परवा कोरोनाच्या लशी घेतल्या ना तिथपासून तर होऊ लागलंय. अरे या सगळ्यांनी घेतलेलं आहे. त्यांनी 2च घेतलं नाही मी तिसरी पण घेतली बुस्टर यानं काय होतं? तिथपासून असं होऊ लागलंय. घरात जरी बायकोच्या हातात जरी भांडं जरी पडलं ना तरी चेंडवासारखा पलता मी. काय ए मी बाबा ए अजून एक घे म्हणजे हवेत फिरशील काय मेलं त्या नादाला लागता बाय तुम्ही हा भले कुठले पुस्तक पुस्तक करतो ए बा हो बाय करा बघ तुझा आगम कसा ठरलेला आहे का? तात्या सगळं चुकीच्या पद्धत. काय? म्हणजे काय? तरी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्या हाताकडे बघित राहा म्हणून. आम्ही ह्याच्याकडे बघित होता. हे याला काय सोनं लागलं हा सगळा तुझा चुकलेला आहे. काय चुकलेलं आहे? तू त्याला म्हणा दिला कशाला अरे पाहुणा आलेला म्हणून म्हणा दिलेलं त्याला हा कुठल्या कुठलं असं रेहायला नको. तात्या त्यानं सगळं कोलसं केलं नाही त्या अगंबाचं. होय ना? हा? आणि आता आपलं बघा. आपल्या भजनात दुसऱ्याला म्हणायला द्यायचं नाही हा ठरलेलं आहे की नाही आपलं. बरोबर आहे. मग कशा दिलं त्याला म्हणायला पाहुणा आहे म्हणून दिला माझा. पाहुणे लोक काय म्हणणार आहे तात्याची बारी खराब झाली. अरे होय बरोबर काम आहे. बाहेर ना आलेला आहे. बरोबर आम्ही काय पण करू नाव कोणाला ठेवणार आहे. बरोबर आहे. तुला नाव ठेवणार लोक असले सगळे. कल्ला आता एक काय गंजर घे आणि इसे मोकला करून एक काम टाकू. कर एक अगंब घे हा. हा आणि मग नंतर गवलन घे. तात्या हा. अगम्य म्हणजे काय? तर गम्मे नाही का अगम्य ए चला अगंब घेऊया चला. ए तात्या हा. अगंबे नको नको? हे गवलन घेऊन टाक हो हो तर बरोबर आहे. बघितलं? हा, तात्या आत्याचं ऐक रे. असू दे अरे रात्र पण भरपूर अरे म्हणजे झाली. आम्ही सांगतो हो काही नाही. असू दे चला गवलन घ्या गवलन गवलन ए तात्या आता त्याचं ऐकणार. गवळण घेतो साहेब गवलन होय होय. नक्की होय, होय. तर थांब या आहे हा कांद्याला फोडणी देस त्या बस आणि वाज पोहाचं टाक काय हो असलं तर टाक म्हणजे मला कोण आहे तुझ्या
आहेत का काय सांगितले मग आम्हाला कशा थांबवलं इथं मगाशी सांगत होता तुम्हाला त्याच्याकडे फोव आहे का बघा आधी. मला काय नको तुमचा खांदा पोहा. आणि काय चाललंय तुझं असलं तर टाक म्हणजे काय नसलं तर काय पातेलं घालणार आहे ती हाय पोहा हाय हाय ना दणकून टाकाय सांग आणि घरात नसलं तर शेजाऱ्याकडे आणून टाक. शेजाऱ्याकडे आम्ही बाला शिंदेच्या दुकानात नाही घेणे बरं आण टाक तिकडं आता दुकान उघडणार आहे का? आता उघडून दे काळजी करू नको असलं टाक नको हा असलं तर टाक हाय ते नको आणि सांगून ठेवतो हाय ना इथं जायदा बघ त्या घेत जा त्याला आधी त्याला विचारा दुकानात आहेत काय. हा चला त्या देतोय म्हटलाय हे पैसा हे आपला हो आहे चला तात्या हा नेसले की बाई म्हणताय चालतं चला घ्या घ्या चाल घ्या नेसले ग बाई बाई ग बाई क्या बात आहे आई घे घ्या. नेसले ग बाई वा 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 जबरदस्त चंद्रकला टिपक्याची वा 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 नेसले ग बाई एक नंबर तर त्यांना दादा आवडलं कोणला त्यांना आवडलंय गोड बोलेला नाही ना तर ते शूटिंग कसं करतात ना मागचं काम बरोबर आहे कामारीवाला त्यांना तर आवडलं नेसले बाई नेसले का बाई मी ऊ, 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 काय तर पुढे केलंस ना आवडलं नाही. त्याला आला बी म्हणतात असं असतं नाही बोल्या कुठला मस्त तुला करतो. राम दुसरं काय स्वस्त आहे हा हा नेसले ग बाई आहा. चंद्रकला टिपक्याची वा 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 होय आमच्या पावसचे मोठे व्यापारी आमचे मित्र आदरणीय बाला शिंदे साहेब यांच्याकडनं वया भदनाटी 251 रुपयाचं बसलेलं आहे जोरदार टाळी हवे त्यांच्यासाठी त्या म्हटलं हा 251 घे पण आता फोन आणायला माझ्याकडे पाठवू नको हा आता झालं हो नको हो ना ए, घरात लागतं टाक नेसले ग बाई वा. आहा. चंद्रकला टिपक्यांची वा 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 नेसले ग बाई चंद्रकला टिपक्यांची ग बाई टिपक्यांची ग बाई टिपक्यांची तेरे पे नजर माझ्या